नमस्कार, बातमी जनतेच्या कर्णधार न्यूज. राम राम. माझ्याच हातात मोबाईल आहे त्यामुळे इकडे तिकडे जातोय, पण मस्त मी अशी शेतात बसली आहे. आज असाच परत एकदा गप्पा मारायचा मूड आहे तुमच्या बरोबर, कारण का आज मी शेअर करणार आहे थोड्याशा चुका ज्या होतात. ओके, सो चुका तर भरपूर होतात, त्याशिवाय तर शिकायला मिळत नाही ना. पण मी आज भाजी बद्दल बोलणार नाहीये. चुका म्हणजे स्वतःची काळजी बाबतीतल्या चुका. मेन म्हणजे मी गार्डनमध्ये काम करत बसते, जसं तुम्हाला माहिती आहे, विकेंडमध्ये. आणि खूप म्हणजे किती भूक लागली, किती तहान लागली तरी आपली काम करत बसते. पण त्याच्यामुळे खूप मोठा इम्पॅक्ट होतो. इतकं जास्त डिहायड्रेशन वाढतं, कारण का गार्डनिंग इतकं लेबर इंटेन्सिव्ह आहे. म्हणून तर कंटाळा करतात ना लोक, आळशीपणा करतात, कारण का कोणाला एवढे कष्ट करायचे नसतात. पण जे गार्डनर्स असतात आणि मग जेव्हा अशी मस्त मस्त भाजी मिळते तेव्हा मात्र इतका तो तृप्तीचा ढेकर असतो ना. आता तृप्ती कोण विचारू नका, ती तृप्ती सॅटिस्फॅक्शन एक मस्त मिळतं. त्यामुळे स्वतःची काळजी घेणं इम्पॉर्टंट आहे. तर जेव्हा आता तुम्हाला माहिती आहे आमची खूप गडबड असते, मोस्ट ऑफ द टाईम आम्ही काय करतो तर आम्ही अशी प्रोटीन स्मूदी बरोबर ठेवतो. आता ह्याच्यामध्ये बागेतला कोहळा आहे. कोहळा कसा वापरता तुम्ही विचारताना मला खूप कोहळे निघाले होते गार्डनमध्ये, पण आम्ही कुठलाच विकला नाही, कारण का ते आम्ही सगळे फ्रीज करतो आणि अशी प्रोटीन स्मूदी करतो. खूप शक्ती येते. आणि ऑफकोर्स सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे पाणी. हे बघा, ऑलमोस्ट माझ्या एवढीच ती बाटली आहे. खूप इम्पॉर्टंट आहे हायड्रेशन. आणि याच्यावरती ना असं लिहिलेलं आहे, खूप छान होतं, ते दिसतंय की नाही माहीत नाही, पण प्रत्येक तासाला ते चिअरअप करते. असं आयडिया मस्त आहे ना प्रॉडक्टची. जर कोणाच्या डोक्यात असेल तर काढा अशी छान. आता तुम्ही म्हणाल काय श्रीमंत लोकांचे चोचले प्रोटीन खातायत आणि प्रोटीन स्मूदी पितायत आणि मस्त माठातलं पाणी पिणी प्यायचं. हो, कबूल आहे सगळं. मस्त भाकरी भाजी खायची. आता एवढी छान भाजी आहे सगळीकडे बघा, मला तर खूप आवडेल. हे लसणाची पात आहे, अशी मस्त लसणाची पात कच करून खायची. येस, पण इथे US मध्ये कुठलीही हेल्प नसते, सगळं आपलं करायचं. त्यामुळे रोज काही भाकरी थापायला वेळ होत नाही. घाईघाईत काय करायचं, पण गार्डनिंग करायचं असतं. मग काय करायचं, पटकन आपली स्मूदी घ्यायची मस्त मस्त. मी बागेतल्या भाज्याच ह्याच्यात टाकते आणि मस्तपैकी आलं टाकते, लिंबू टाकते, काही पण टाकते, पण पोटात जायला पाहिजे, शक्ती पाहिजे. गार्डनिंग करताना हायड्रेशन खूप इम्पॉर्टंट आहे, खाणं पिणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मग येस, जय महाराष्ट्र बोलायचं आणि कामाला लागायचं बरं का. चला, अच्छा, गप्पा मारत बसले तर काम कसं होईल.